अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात हवी निगराणी हवी मायेची पाखर लख प्रकाश निर्मळ त्यात कष्टाचा बाजार हवी अंधार दाराती चंद्र किरणाची साथ कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात पोऱ्या ए पोऱ्या ए पोऱ्या माझं नाव गोट्या गोट्या म्हणून हाक मारायची मला कसं ठाऊक असणार तुझं नाव काय आहे ते मग बाळ म्हणून हाक मारायची जास्तच आगाऊ दिसतोयस अरे हॉटेलातला नोकर तू आणि एवढी मिजाज दाखवतेस मी मिजाज नाही दाखवत फक्त सांगतोय की हॉटेलातल्या नोकऱ्यांनाही नावं असतात बरोबर जास्त शहाणपणा नकोय गरम काय आहे पाणी सोडून सगळं गरम आहे ही काही पद्धत झाली उत्तर द्यायची खरं तेच सांगतोय भजी आहे आहे पोहे आहे आहे शिरा उपमा आहे आहे बुंदीचे लाडू जिलेबी आहे आहे लाडू आहे चिवडा आहे मिसळ आहे वडा आहे चहा कॉफी लेमन सोडा सगळं आहे छान सुरेख तुम्हाला काय आणू मला अर्धा कप चहा घेऊन ये अर्धा कप चहा देत नाही आम्ही का म्हणून देत नाही पूर्ण कप भरून अर्धा करता येत नाही देतो पण पूर्ण कपाचे पैसे द्यायला लागतील ठीक आहे मग पूर्ण कप भरून चहा घेऊन ये मी अर्धा कप टाकून देईन टाकून देणार हो मी जर पूर्ण कपाचे पैसे भरणार आहे तर अर्धा कप दुसऱ्याच्या नरड्यात कशाला लावू तुम्ही जा आगाऊपणा करू नकोस आधी चहा घेऊन ये गोट्या ए गोट्या हो मला मी एकीला जाऊन येतोय गल्ल्यावर लक्ष ठेव हो हा पण मला तुम्ही या महिन्यात माझं नाव रात्र शाळेत टाकणार होतात ना टाकूया काम कर रात्र शाळेत नाव एक कप चहा एक ग्लास पाणी पाण्याचे पैसे नाही फालतू विनोद करू नकोस मग काय गोट्या शेठ मालक कुठं आहेत ते एकीला गेले एकीला म्हणजे असं होय बर मग बाकी तुमचं कसं काय चाललंय हो मालक मला रात्र शाळेत नाही घालत नाही घालत आपण सांगू की खरंच मग आपल्या सांगितल्यानंतर तुमच्या मालकाने ऐकलं नाही असं तर बोलणारच नाही बरं आहे मग गोटा शेठ येतो तर मी हा आणि मालकांना मी सांगतो आपलं तुमच्या शाळेबद्दल आणि माझा मी नमस्कार सांगा तुम्ही मालकांना बरं का कोणाचा नमस्कार सांगू अहो माझा बाबू शिंप्याचा तुम्ही शिंपी आहात होय तर तुम्हाला खिसे कापाची सवय असेल ना हा नाही सदरा कोट शिवताना हा. तुम्ही खिसे कापत असाल ना असं वय 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 बर येतो तर मग मी या हा माझ्या रात्री शाळेबद्दल सांगा हा मालकांना
वा गल्ला उघडा ठेवलाय. हो, तुम्ही त्याच्यावर नजर ठेवायला सांगितली. बंद असताना नजर कशी ठेवू, म्हणून मी उघडलं. अरे कोणी पैसे नेले बिले तर नेले तर हा. नेले ना कोणी? बाबू शिंप्यानी. त्याने तुम्हाला नमस्कार पण सांगितलंय. अरे त्याला तू अडवायचं नाहीस. नाही, हा? तुम्ही फक्त गल्ल्यावर नजर ठेवायला सांगितली. कोणी पैसे घ्यायला लागला तर अडव असं कुठे सांगितलं होतं? म्हणजे माझेच चुकले. त्यांनी 2 रुपये घेतले, हा? खिशात घातले हा. आणि गेला. त्याला वाटलं मला कळलंच नाही, पण मी बरोबर पाहिलं. कळली बरे तुझी अक्कल. तुम्ही कशाला दात काढताय? तोंडात गेला नालायक तुझं हे डोकं फुटेल. नाही ये. तुला पाचशे ठेवतो. अरे सत्यानाश केला सगळ्या मालाचा. त्या शिंप्याने पैसे घेतले आणि मालकाने मला का मारलं? राणीच्या वर बोकळा भरतोयस. मातीच्या बदला माल गिऱ्हाईकांना कसं देता, म्हणून खातोय. मला अक्कल शिकवतोयस. राणीच्या तुझे दात पाडतो बघ. भीमाचा पराक्रम. पांडव अद्याप वाचत असताना ते एका गावात गुप्त देशात एका गरीब ब्राह्मणाकडे राहत होते. या गावात अरे गोट्या, काय ये की खेळायला. नको रे बाबा, मला पत्ते खेळता नाही येत आणि पैसे पण कुठे खेळायला. अरे मी देतो पैसा तुला, पगार झाला म्हणजे परत दे. तुला काय झालं आता? अरे त्याला पगार मिळतो कुठे? का रे? त्याच्या काकाकडे मनी ऑर्डर मालकाची जाते दर महिन्याला. असं वय. हा. ए, आम्ही सगळे इकडे खेळतोय आणि तू एकटा बसून वाचतोयस काय? इकडे ये, आम्ही शिकवतो तुला 3 पत्ती. नको 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 बाबा. पर राहून दे, बिडी तर ओढशील. नाही, विडी मला आवडत नाही. अरे पहिले मला पण तसंच वाटायचं, पण आता बीडी नसेल तर सकाळ सुद्धा जात नाही बघ. ते काय नाही, आमच्यात राहायचं असेल तर बीडी ओढावीच लागेल, हो की नाही बॉस? असा कायदाच आहे आमच्या गँगचा. हा, अरे खरंच नको, विडीनी रोग होतो. तुम्ही सुद्धा ओढू नका. ये भंगच नका करूस. अरे मग आम्हाला कसं झाला नाही तो रोग? काहीतरी आपलं गावातील लोकांना गोट्या, हे गोट्या, गिराईक माल मागतोय. या 2 टेबलांची ऑर्डर तू घे. बाळाला सांग. बाळाला बरं नाहीये, तो झोपून पडलाय. तूच घे. गोट्या, त्यापेक्षा तू घे की ऑर्डर 2 टेबलांची. नको,
मालकांनी मला गल्ला सोडू नको असं सांगितलंय. त्यात काय म्या ठेवतो नजर गल्ल्यावर. त्यापेक्षा तूच घे ना ऑर्डर. ए म्या ऑर्डर वाला नाही भटारखानावाला आहे. हा असं ठीक आहे, मालक आल्यावर सांगतो तू माझं ऐकलं नाहीस म्हणून. अरे सांग सांग, घाबरतो काय मालकाला आणि तुला? अरे वासुदेव काका आले नाहीत ते? ते बाजारात गेले, अरे बापरे, येतील आता. घोटाळा झाला बघ. काय आलं? नाही, एक महत्वाचं काम होतं. तुम्ही? अलीकडेच लागलेला दिसतोय. हो, 4 महिने झाले. मी वासुदेव काकाचा पुतण्या, नेहमी येतो. पण गेल्या 4 महिन्यात मी तुम्हाला कधी नाही बघितलं. अरे नेहमी म्हणजे आपलं कधीतरी रे. महत्वाचं काम होतं बघ. असं? बसा ना. माशा मारत बसायला मला वेळ नाही. मी असं करतो, मी माझ्या भाचीकडे जाऊन येतो. वासुदेव काकाला माझा नमस्कार सांग. अरे यांचं बिल 1 रुपया 2 आणे. मूर्ख लेकाचा, माझ्याकडे बिल मागतोस? वासुदेव काकांना सांगून नोकरीवरनं काढून टाकीन. ते तुम्ही काही करा, पण बिल द्या. मी माझ्या काकाचं खातोय, तुझ्या काकाचं नाही काही. हे बघा साहेब, मुकाट्यानं बिल द्या. मालकांचं आडनाव लेले आणि तुमचं ताटके. काकांचं आणि पुतण्यांचं आडनाव एकच असतं. हो, म्हणजे अगदी सख्खा पुतण्या नाही काही लगेच आडनाव बघायला. नाही ना, मग बिल द्या. काय गडबड आहे रे गोट्या? नाही, हे तुमचे पुतणे बिल न देता चालले होते. मी त्यांना म्हणालो बिल द्या. माझे पुतणे? हो मी हो. नाही नाही, त्यांचा तो तो हा आपण नाही का जत्रेत सापडलो होतो. जत्रेत ताटके ताटके ताटके, आठवलं? टोपी घालता? नाही. नाही. ताटके. बरोबर. ताट करू? नको. पैसे द्या. पैसे बघतो. हा रामचंद्र सापडत नाही तो. नाही. शंकर्या, काय मालक? पोलिसांना बोलाव. आम्ही जरा बोलू नका हो, पाया पडतो तुमच्या. पुन्हा एकदा बघतो. थांबा जरा. सापडले वाटत. सापडले? देऊन टाका. किती झालं रे बिल? 1 रुपया 2 आणे. हा घे 1 रुपया. 2 आणे. बापरे, एवढं खाल्लं? 2 आणे द्या. घ्या. दे तुझ्या. हो पुतणे, तुमची बॅग. नावाची रचना केली. बॉस, एक विडी काढ. एकच आहे. आईला लई खडकीची दिस लागलेत. होय ना, आमचं 3 पत्ती सुद्धा उधारीवर चाललंय. सारा भोकाच्या पैशाला हराम झालाय जिणं. तर काय, मालक कधी आत बाहेर गेलो की डब्ल्यूच मिळायचा गल्ल्यातला. तर चहाचं एखादा ना पडायचा खिशात. अगदी अवघड जागी गळू आल्यावानी झालंय. आईला हा गोट्या इथं कसा काय टपकला? काना मागून आला आणि तिकट झाला. अरे अगदी मालकाच्या गळ्यातला ताईच झालाय. आम्ही इथं 4-4 वर्ष बुड घासलं. ते गेलं शेणाच्या राड्यात. अरे मालक नसताना कावळ्या मारिंगाची नजर असते गल्ल्यावर. ते काय नाही गाड्यानो, या कावळ्याच्या पिल्ल्याला हाकवलंच पाहिजे फांदीवरून. अरे पण कसं? आपण करायला जायचो एक आणि होईल भलतच. आणि मालकाने आमच्याच बुडावर लाथ हाणली म्हणजे फाक्या मारत बोलत हिंडावं लागेल. तुमचा विश्वास आहे ना माझ्यावर? हे काय बोलणं झालं बॉस? मग ऐका, समजला? धडा शिकवूया आपण तिला. दोन दिवस हॉटेल नीट सांभाळायचं. तुम्ही काय बी काळजी करू नका मालक. हा, मी गणपतीपुळ्याला चाललोय. आम्ही समजा नीट बघू. काय रे, बघाल ना? हा. माझ्या घरी कोणीही जायचं नाही. नवीन सामान काही आणायचं नाही. पण मला एखादा जिन्नस लागलाच तर. गोट्या आणीन.
पण मालक तो या गावात नवीन, त्याला कसं जमेल? तरीही गोट्या आणील. अरे मालक, गल्ल्यावर कोण बसेल? गोट्या बसेल. तो हिशोब चांगला ठेवतो, मी पण ठेवतो. तरीही गोट्या बसेल. गोट्या, हा 2 दिवसाचा गल्ला नीट मोजून ठेवायचा. हो कुणालाही उधार द्यायचं नाही. हो हो काय? कुणालाही उधार द्यायचं नाही. कुणालाही उधार द्यायचं नाही म्हणून हो. हा, आपसात भांडायचं नाही. हॉटेल नीट सांभाळा. काय? हम्म. गोट्या, इथं झोपलास? ही जागा तुला तुझ्या बाची वाटते काय? अरे आल्यापासून मी इकडे झोपतोय. आजपासून मी इथं झोपणार. उद्या झोप, आज मी इकडे झोपलोय. आता उठतोस का अनुलात? उठ. निघालास कुठं? झोपायला. माझा हातून पसर. का तुझ्या हात घालून पडले? तुला टीचरायचं नाही, थोबाड रंगेल. हातून पसर मुकाट्यान. आमची सर्वांची पण अंथरुणा पांघरुणा तू घाल. काय म्हणून? शंकरनं तसा कायदा केलाय, आमच्या सगळ्यांची कामं तू करायचीस आजपासून. मी मालकांना सांगेन तुम्ही माझा छळ करताय असं? अरे पण मालक गेलं गावाला. नाव सांगतोय. आल्यावर सांगितलंस तर रात्री तुझं गट्टुड वळून खुटीला अडकव. हातरून पसर मुकाट्यान. आता कसा आला सरळ हलंतरुण. गोट्या, ये गोट्या, इकडे ये. आता काय पाहिजे तुला? तुझं अंथरुण घातलं, पोरांची अंथरुणं घातली. काय पाहिजे तुला? माझं पायचे. हा जुलम आहे का म्हणून मी तुझं पाय चेपू? शंकरची इच्छा. अरे शंकरची इच्छा पुरी कर. नाही करणार. मंडळी धरा तिला. बाळ्या, काय बॉस? बालदीवर पाणी होत त्याच्या टक्कुऱ्यावर. आणतो की. नाही चेपणार म्हणतोस? चेपतो. सोडा. नीट चेप. अरे शंकरची बायको पाय चेपते बघ. काय रे बोला? शंकर्या, भाड्या, शंकर म्हणायचं. हा. माझी चादर कोणी ओली केली? गेल्या पाय त्याची चादर ओली. एवढा मोठा झाला पण अजून चादर ओली करतोय. अरे अरे बाया, त्याला रोजची सवयच असेल. तुम्ही पाणी आणलं, तुमच्याशिवाय फळायचंच काम नाहीये. आमचा काही एक संबंध नाही. मालक गावाला गेल्यापासून तुम्ही माझा छळ करताय. काल आंघोळीला गेलो, साबण लावला तर बादली आणि कपडे पळवले. काल जेवायला बसलो, ताटात माती फेकली. खूप सहन केलं. आता काय वाटेल ते उद्या मालकांना सांगणारच. मालकाला सांगण्यात थांब, धावतोस तुला. अरे गात आलं होय. अरे जा, तुझ्यासारखे खूप बघितले. असं काय? नाही, उद्या मालकांनी तुम्हाला नोकरीतून काढलं तर माझं नाव गोट्या नाही. असं काय? या रे याला. आता ते सांगितलं. थांबा. शंकर्या,
माझलं सोय वाढायचं नाही. शंकर्या गण्या राम्या आणि बाया तुम्ही चौघडून त्या पोराला मारतोय तोंड मीठ चल फुटा घेऊन. आणि परत जर का त्या पोराच्या अंगाला हात लावला तर पायाचं हाड म्हणून हातात देन तर फट. तू काय नव्याच लागलास वय हाटीलाच? नाव काय तुझं? गोट्या. त्या तस माझं खरं नाव विश्वास. काय विश्वास. विश्वास? पण सगळे जण मला गोट्याच म्हणतात. अरे म्हणत का आपलं काय जाते त्यात? तुम्ही कोण? आम्ही ओळखच करून द्यायची झाली बघ आमची. माझं नाव दगडू मारुती बारशिंगे. पण मला एक पण शिंग नाही दिसत. रस्त्यात पडली ती. अरे मी तर ड्रायव्हर हे. तुझं तो मालक वासू नाण्या तो माझा जीव लोक मैत्र आहे हे. अरे म्हणून तो 2-4 दिवसांनी मी इथं येतो आणि रात्री मुक्कामाला इथंच झोपतो. तसं मी सांजेला येणार होतो पण रस्त्यात गाडीचा टायर पंक्चर झाला. मला सांग खायला काय काय? पाऊस आहे आणि पुरी भाजी चालेल? चालेल. अरे गाड्या धावल. एक गरम करून घेऊन जा जा जा. वाट्या दगडू बारशिंगे. ए फुटा